मूर्खांची आहे ते कमी नाही आणि प्रत्येकाची बुद्धी चालेल याची काय हमी नाही. पण मला हे अशा वेळेला जे पैसे जातात 2 लाख 5 लाख ते खरं परत मिळतात का, मिळू शकतात? आणि ते टिपिकल तेच नेहा शर्मा पायल वर्मा टाईप काहीतरी नाव होतं अकाउंटचं. डिजिटल अरेस्ट हा काय मुळात डिजिटल अरेस्ट असतो का? पोलीस सुद्धा असं अरेस्ट करू शकतात का? तर त्या URL जायचं. मुळात रीलवरती येणाऱ्या गोष्टींकडे तुम्ही बुकिंगला किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी जाऊच नका. किती महत्वाचं आहे. तुम्ही आत्ता जे काम करताय दिवसाला किती तक्रार येतात साधारण? आता बरेचशी लोक पासवर्ड काय ठेवतात, बायकोचं नाव @123, गर्लफ्रेंडचं नाव @123. ह्याने मला विचारलं तुमच्या मोबाईलमध्ये किती ॲप्लिकेशन्स आहेत आणि आय वॉज स्पीचलेस. आम्ही मध्यंतरी आमची सायकोलॉजी अशी डेव्हलप झाली की लोक पळत आले की आम्ही ओळखायचो फ्रॉड कुठलाय. तुम्ही कुठं फिरता, कुठलं लोकेशन किंवा आपण जे बोलतोय त्याच्यानुसार तुम्हाला रील्स दिसतात. तर हा काय प्रकार आहे? आणि महत्त्वाचा मुद्दा 1930 हा नंबर जो आहे याच्यामुळे फ्रॉड झाले की लगेच तुम्ही संपर्क साधू शकता. हे मला फार महत्त्वाचं वाटतं.